जय महाराष्ट्र. मी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी. आज आपण कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नांदेड इथं आलेलो आहे. कालपासून माझे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे आणि आज सगळ्या पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत की परभणीचं उड्डाणपूल जे आहे ते मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि खरोखर परिस्थिती गोष्ट तशी आहे. त्या काळजीपोटी मी आज स्वतः नॅशनल हायवेला आलो होतो आणि इथं इंजिनियर मॅडमशी बोलणं झाल्यानंतर 25/6/2025 त्या उड्डाणपुलाचं मेंटेनन्सची यांनी मागणी केलेली आहे एसी कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथे. म्हणजे 6वा महिना 7वा महिना 8वा महिना म्हणजे जवळपास 3 महिने झाले कुठलेही नाही आहे. मग मी त्यांना म्हणलं की हे काम कधी होणार आहे. ते म्हणले आता आम्हाला माहीत नाही आणि आमचे परभणीचे माणसं मरत आहेत असं सुद्धा त्यांना सिरियसली सांगितलं. तरी हे पत्र छत्रपती संभाजीनगरचं मी घेतलेलं आहे आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात जाऊन मी पूर्ण म्हणजे हे पैसे ह्यांना ते उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी का देत नाही आहेत हा प्रश्न त्यांना विचारेल. खरं तर उड्डाणपूलच आपला मुळात चुकीचं आहे. त्याच्यात परत ॲक्सिडेंट होऊ लागले म्हणून ते खणलं कशामुळं आणि खणल्यानंतर हे दुरुस्तीचं जे इस्टिमेट आहे हे जवळपास काहीतरी 2.5 कोटी रुपयाचं आहे. म्हणजे ज्या बाजू फोडलेल्या आहेत त्या फोडून त्या ठिकाणी कॉन्क्रिटिंग करायचं, त्याला लाईटिंग करायची आणि अजून इतर काम आहेत आणि परत डांबरीकरणचा रस्ता पूर्ण करायचा असं ह्या इस्टिमेटमध्ये सगळे प्राथमिक स्वरूपात रामेश्वरी इंजिनियर म्हणून आहेत कुणीतरी मॅडम त्यांनी मला ही माहिती दिली. लवकरच छत्रपती संभाजीनगर इथे ह्या संदर्भात प्रश्न विचारायला मी नक्की तिथे जाईल. चालेल. जय महाराष्ट्र.